गुड मॉर्निंग. आज आपण क्षेत्रफळ एरिया या चॅप्टरमध्ये प्रकरणामध्ये आपण पुढचं एक सूत्र पाहणार आहोत. आज एरिया ऑफ अ ट्रायंगल, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ ट्रायंगल तुम्ही सूत्र पाहिलेले बघा, 1/2 बेस इंटू हाईट 1/2 पाय गुणिले उंची. हे सूत्र आपलं झालेलं आहे. पण आपण आज आणखी एक सूत्र पाहणार आहोत. हे क्षेत्रफळ सूत्र कधी उपयोगात येतं? जेव्हा पाय आणि उंची माहित असेल तेव्हा आपण हे सूत्र वापरतो. बेस आणि हाईट माहित असेल तर आपण हे सूत्र वापरतो. किंवा राईट अँगल ट्रायंगल असेल, काटकोन त्रिकोण असेल तर आपण 1/2 पाय गुणिले उंची सूत्र वापरू शकतो. 1/2 बेस इंटू हाईट. पण इफ यू हॅव गिवन ऑन 3 साइड्स, हा ट्रायंगल ABC आहे. यू हॅव गिवन ऑन 3 साइड्स लेंथ ऑफ 3 साइड्स, तिन्ही बाजूंची लांबी दिली असते. आता बघा, हा शिरोबिंदू A, व्हर्टेक्स A म्हणून बाजू A मानून याची लांबी आहे, हा C आहे म्हणून C, हा B आहे म्हणजे समोरची B. मग समजा ABC B लेंथ ऑफ 3 साइड्स म्हणजे ABC तिन्ही बाजूंची लांबी अनुक्रमे ABC असेल. ABC असेल तर आधी अर्ध परिमिती काढतात. सेमी पेरिमीटर, तिला सेमीचा एक शब्द आहे, मराठीत तिला अर्ध परिमिती म्हणतात. त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज असते. कुठल्याही आकृतीची परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज. पेरिमीटर मीन्स सम ऑफ 3 साइड्स, याला म्हणतात पेरिमीटर. बरोबर आहे का? परिमितीला पेरिमीटर म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याचं P अक्षर वापरतात. P बरोबर A अधिक B अधिक C. पण अर्ध परिमिती घ्यायची, अर्धी घ्यायची म्हणजे याच्यात निम्म करायचं म्हणजे 2 ने भागायचं. सेमी म्हणजे अर्धी, मग याला फक्त भागिले 2 करायचं. म्हणजे बघा, S बरोबर A अधिक B अधिक C भागिले 2. आणि मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल, चिन्ह त्रिकोणाचं आहे बरं का? बरोबर. वर्गमुळामध्ये हाच S घ्यायचा, त्याच S मधून पहिली बाजू वजा करायची, त्याच S मधून दुसरी बाजू वजा करायची, त्याच S मधून तिसरी बाजू. रूट वर्गमुळामध्ये S इंटू ब्रॅकेट स्क्वेअर रूट S इंटू ब्रॅकेट S मायनस A S मायनस B S मायनस C. वर्गमुळात S म्हणजे अर्ध परिमिती कंसात S वजा A S वजा B S वजा C. हे सूत्र जे आहे हे हिरो नावाचे शास्त्रज्ञ आहे, याला हिरोचे सूत्र असे म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला हिरोन्स फॉर्म्युला, HERON H बरोबर आहे बघा, HERON हिरोन्स फॉर्म्युला. मराठीत त्याला हिरोचे सूत्र असं म्हटलं जातं. परत पहा, S काढायचा A अधिक B अधिक C भागिले 2 A प्लस B प्लस C अपॉन 2. आणि नंतर एरिया ऑफ ट्रायंगल किंवा त्रिकोण क्षेत्रफळ वर्गमुळात S कंसात S वजा A S वजा B S वजा C. आता आपण एक गणित घेऊ बघा. एक्झाम्पल, साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर 13 12 5 cm. फाइंड इट्स एरिया. त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 13 12 आणि 13 12 5 सेंटीमीटर सेमी आहे. तर क्षेत्रफळ काढा. आता बघा, 3 बाजू दिल्यात, त्यांना आपण अनुक्रमे ABC म्हणायचं. काय म्हणायचं? ABC. बघा, A बरोबर 13, B बरोबर 12, C बरोबर 5, A बरोबर 13, B बरोबर 12, C बरोबर 5. आधी S काढायचं बघा. A अधिक B अधिक C भागिले 2, 13 अधिक 12 अधिक 5 भागिले 2, 13 12 25 30 भागिले 2 म्हणजे 15 आलं बघा. S मराठीमध्ये एकच सेमी म्हटले. तुम्ही मराठीत लिहित असेल तर तुम्ही सेमी लिहा आणि इंग्लिश वाल्यांनी CM लिहा. या ठिकाणी S मिळालं. आता बाय हेरोनचा फॉर्म्युला
हेरोच्या सूत्राने त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर वर्गमुळात s कंसात s वजा a s वजा b आणि s वजा c रूट मध्ये पाहिजे वर्गमुळात किमती बरोबर आहेत बघा s किती आला आपला 15 कंसात 15 वजा a किती आहे 13 15 - 30 परत 15 s म्हणजे 15 आहे वजा b किती आहे 12 आहे आणि परत s 15 आहे आणि c किती आहे 5 हे 15 15 असच वजाबाकी करायची आधी कंस सोडवायचे 15 तून 13 गेले 2 15 तून 12 गेले 3 आणि 15 तून 5 गेले 10 आता याचे फॅक्टर काढू बघा 15 म्हणजे 5 गुणिले 3 2 गुणिले 3 आणि 10 म्हणजे 5 गुणिले 2 बरोबर आहे आता 2 2 संख्या सारख्या शेजारी शेजारी आणू आपण 2 2 संख्या बघा 5 शेजारी हा 5 घ्या 5 गुणिले 5 3 शेजारी 3 घ्या 3 गुणिले 3 2 शेजारी 2 घ्या 2 गुणिले 2 2 2 2 2 2 चे गट केले बघा आपण त्यात एक एक जण घ्या 5 3 आणि 2 5 गुणिले 3 गुणिले 2 आणि यांचा गुणाकार किती होईल 5 त्रिक 15 आणि 15 दुने 30 चौरस सेमी किंवा सीएम स्क्वेअर आणि पूर्ण वाटे उत्तरल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 30 चौरस सेंटीमीटर आहे अजून एखादं गणित घेऊ आपण बघा a बरोबर 60 b बरोबर 61 c बरोबर 11 सेमी इंग्लिश मध्ये सीएम बघा s बरोबर a अधिक b अधिक c भागिले 2 60 अधिक 61 अधिक 11 भागिले 2 60 60 120 130 132 भागिले 2 म्हणजे बेसख 12 आणि बेसख 12 म्हणजे s बरोबर 66 सीएम किंवा सेमी हे एकदम सोपं आहे बघा बेरीज करायची 2 ने भागायची याचे एबीसी तिघांची बेरीज करून 2 ने भागायची आता बाय हिरोचा फॉर्म्युला किंवा हिरोच्या सूत्राने त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल वर्गमुळात s कंसात s वजा a s वजा b आणि s वजा स्क्वेअर रूट मध्ये s minus a s minus b s minus c that is the formula you just put the values फक्त किमती भरा सूत्रात बघा s किती आहे 66 परत s किती आहे 66 वजा a किती आहे 7 s किती आहे 66 b किती आहे 61 s किती आहे 66 आणि c किती आहे 11 हा 66 असा याच्यातून वजाबाकी 6 येईल बघायची याची वजाबाकी येईल 5 आणि याची वजाबाकी येईल 55 आता याचे अवयव कसे पडतील 11 + 66 आता इथे 6 आलाय ना मग या 6 ला फोडू नका तो तसंच ठेवा कारण का हे दोघांची जोडी लागेल हा 5 आणि 55 म्हणजे 11 गुणिले 5 आता बघा 11 शेजारी 11 11 * 11 6 शेजारी 6 आहेचे आणि 5 शेजारी 5 आणा बघा गट झाले का मग वर्गमूळ काढताना त्या दोघांपैकी एक जण बाहेर घ्यायचा म्हणजे वर्गमूळ निघून जातं रूट निघून जातं 11 गुणिले 6 गुणिले 5 11 गुणिले 30 चौरस सेमी किंवा सीएम वर्ग इंग्लिश मध्ये आणि पूर्ण उत्तर लिहायचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ 330 चौरस सेंटीमीटर आहे किंवा एरिया ऑफ ट्रायंगल इज 330 सीएम स्क्वेअर हे कळतंय का फक्त काय करायचंय सूत्र महत्वाचं आणि इथं फक्त वजाबाकी करायची ही लक्षात ठेवा फक्त इथं वजाबाकी झाल्यावर या संख्यांचे फॅक्टर पाडायचे अवयव पाडायचे असे अवयव पाडायचे की दोघांचा गट मिळला पाहिजे
पेअर मिळाली पाहिजे, जोड्या तयार झाल्या पाहिजे. जोड्या यासाठी तयार झाल्या पाहिजे की त्या जोड्यांमधला एक एक जण आपण कॉमन वर्गमुळाच्या बाहेर, रूटच्या बाहेर घेऊ शकतो. बघा या ठिकाणी आपण 2 गणित सोडवली बघा बोलता बोलता. आता हे सगळं तुमचं लिहून झालं असेल तर मी तिसरं गणित घेतो आता. बघा, इफ साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर 17, 25, 26 cm, find the area of the triangle. त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 17, 25, 26 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ काढा. बघा, अगेन यू हॅव गिवन 3 साइड्स. तुम्हाला 3 बाजू दिल्या आहेत. ए बरोबर म्हणायचं 17, बी बरोबर 25 आणि सी बरोबर 26. लगेच एस काढायचा. ए अधिक बी अधिक सी भागिले 2. ए ची किंमत 17, बी ची किंमत 25, सी ची 26 भागिले 2. आता याची बेरीज करा. 17 अधिक 25, 17 अपॉन 20, 17 5 12, 42 येईल बघा. त्याच्यामध्ये 68 अपॉन 2, 68 ला 2 ने भागा, 2 6, 34 येईल बघा. यस, सेमी म्हणा किंवा सीएम म्हणा. बाय हेरोन्स फॉर्म्युला, हिरोच्या सूत्राने बरोबर आहे का? या ठिकाणी बघा हिरो सूत्र काय आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल बरोबर वर्गमुळात यस कंसात यस वजा ए यस वजा बी into root s into bracket s minus b s minus c. You just put the values. किमती भरा. s ची किंमत 34, s ची किंमत 34 म्हणजे 34 ना. a is 17, a 17 आहे. s परत 34, b 25 आहे 25, s is 34, 34 आणि c 26. हा 34 असाच 34 मधून 17 गेले, 17 राहिले. 34 मधून 25 गेले, 9 राहिले. आणि 34 मधून 26 गेले, 8. बरोबर. आता आपण बरोबर सबट्रॅक्शन केली सगळ्याची. 34 असतात, याची सबट्रॅक्शन. आता 34 ला कोणी भागाची 4 आहे, 1 असताना 2 ने भागा करू. 17 गुणिले 34 आहे. सो राईट 34 आहे 17 into 2, 17 गुणिले 2. आणि हा 17 असाच. 17 ला काय फॅक्टर नाही त्याचे 9 नाही. 9 च 3 into 3, 9 म्हणजे 3 into 3 आणि 8 म्हणजे 2 ने भागा 2 चौकार परत 4 म्हणजे 2 गुणिले 2. इन्स्टेड ऑफ 8 पुट 2 into 2 into 2. 8 च्या ऐवजी 2 3 ला लिहा. 2 2 2. बघा जोडी मिळाली बघा 17 ला. 2 ला 2 4 वेळा आहेत ना, 2 2 चे जोडे झाले ना त्याच्या. आणि राहिलं 3 ची जोडी. बघा ही एक जोडी 2 3 आणि 4, 4 पेअर्स आर देयर. 4 जोड्या मिळाल्या बघा.
आता त्यातलं फक्त एक एक जण घ्यायचं म्हणजे रूट निघून जाईल, बरोबर निघून जाईल. 17 2 2 आणि 3 17 दुने 34 3 दुने 6 आणि 34 ला 6 ने गुणा 6 24 7 18 2 20. सीएम स्क्वेअर मराठीवाले म्हणतील चौरस सेंटीमीटर. आणि मग पूर्ण उत्तर लिहायचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ 204 चौरस सेंटीमीटर आहे किंवा एरिया ऑफ ट्रायंगल इज 204 स्क्वेअर सीएम म्हणा किंवा सीएम स्क्वेअर म्हणा, कसंही चालतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला 15.4 मधलं पहिलं गणित तुम्ही सहज सोडू शकाल. साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर 45 39 42. बघा त्रिकोणाच्या बाजू 45 39 आणि 42. ए बरोबर 45, बी बरोबर 39, सी बरोबर 42. बरोबर का? मग काय बघा एस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2 ए प्लस बी प्लस सी अपॉन 2 45 39 आणि 42 अपॉन 2 45 39 42 तिघांची किमती टाकल्या. 45 मध्ये 39 9 5 14 4 7 8 त्याच्यामध्ये 42 9 2 11 8 4 12 आणि 13 9 5 45 39 ना 9 5 14 सॉरी 9 5 14 4 7 आणि 8 4 2 6 8 4 12 126 भागिले 2 126 बेसख 12 आणि बेत्रिक 6 2 ने भागल्यावर किती 63. सेमी म्हणा आणि इंग्लिश वाले म्हणतील सीएम. बरोबर आहे. इथं काय म्हणणार बाय हिरोज फॉर्म्युला, हिरोच्या सूत्राने त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल काय आहे एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. एस कंसात एस वजा ए एस वजा बी एस वजा सी. बरोबर आहे का? सूत्रात किमती भरूयात फक्त, खूप सोपं आहे. चला सूत्रात किमती भरूयात. यस यस किती आहे 63 63 परत यस 63 मायनस ए वजा ए 45 परत यस 63 बी 39 म्हणजे 39 परत यस 63 म्हणजे 63 मायनस वजा सी म्हणजे 42. हा पहिला 63 असाच. आता वजा काय करायचे आपल्याला सबट्रॅक्शन. पहिले कोण आहे 63 मायनस 42 45 हातचा घ्या हातचा द्या 13 तो 5 गेले 8 18 राहिले. परत 63 मायनस 39 4 24 राहील आणि 63 42 21 होईल. बरोबर आहे का? बघा 3 6 8 10 13 6 बरोबर आहे 2 4 13 6. वजाबाकी काळजीपूर्वक करा, सबट्रॅक्शन काळजीपूर्वक करा. एक जरी सबट्रॅक्शन चुकली तर सगळं चुकू शकेल. याला 3 ने भागलं तुम्हाला 3 गुणिले 63 ला 3 ने भागलं 63 आपण 3 केलं तर 22 आन्सर येईल. इथं 21 आलं बघा 21 इथं 21 आहे त्यामुळं 18 ला 2 ने भागलं बघा 92 18 याला पण 2 ने भागलं बघा 2 गुणिले 12 आणि याला मात्र असंच ठेवा का इथं 21 आलाय बघा 3 into 21 21 च्या शेजारी 21 घेऊन ठेवतो हा 2. आता 9 कसं करणार 3 into 3 हा 2 आणि हा 12 म्हणजे 2 into 6. तुमच्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करा.
आता बघा 3 हा 21 शेजारी 21, बरोबर आहे का? 21 शेजारी 21 घेतला, 2 शेजारी 2 घेतला, हा 9 म्हणजे 3 गुणिले 3 आणि हा 2 गुणिले 6. बघा ना, ही जोडी आहे 21 गुणिले 21, ही जोडी नंतर येतो 2 गुणिले 2, बरोबर आहे का? ही जोडी घेतो 3 गुणिले 3. आता इथे 3 आहे, इथे 2 आहे, आणि हा 2 हे दोघं आहे बघा, 1 2 3, 6 म्हणजे 3 गुणिले 2 आहे ना. हा बघा 3, हा 2, 6 म्हणजे 3 2 6. ओके, जाऊ द्या, थोडंसं पडेल. 21 गुणिले 21, 2 गुणिले ही जोडी झाली, ही जोडी झाली, 3 गुणिले 3. आता हे 3 3 शेजारी घेतो आणि 2 2 शेजारी घेतो. यातला एक जण आला, यातला एक जण, प्रत्येक जोडीचा एक एक घेतल्यामुळे वर्गमूळ निघून गेलं. 21 गुणिले 42, 3 3 9 गुणिले 18, 18 गुणिले 36, 8 गुणिले 16 32 आणि 33 आणि हे 42 6 5 7. 18 गुणिले 36, 18 चे 72 3 75, 6 सेमी सीएम वर्ग. पूर्ण आकृतीतले त्रिकोणाचे क्षेत्रफळ 756 चौरस सेंटीमीटर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज 756. कळतंय का? आता या ठिकाणी काही जण काय करतील, या बाईला तुमच्या पद्धतीने बदल करू शकता. हे बघा, हा 21 21 शेजारी घेतला, दोघं जण घेतले शेजारी, बरोबर आहे? 3 गुणिले 6 6 गुणिले 12, 12 गुणिले 12 शेजारी, आणि 9 म्हणजे 3 गुणिले 3, 21 गुणिले 12 गुणिले 3, असं सुद्धा उत्तर येईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, फक्त अवयव काढताना कोणी विसरणार नाही याची काळजी घ्या. दिसतंय तितकं सोपं नाही, पण अवघड तर नक्कीच नाही. कळलं का? अशा पद्धतीने या ठिकाणी आता ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूयात. पुढच्या तासाला आपण पुढची गणितं घेऊयात.